कावेरी इश्श, किती मोठ्यांनी हाका मारायच्या. का कुणी ऐकलं तर काय म्हणतील. काय म्हणतील म्हणतील की म्हाताऱ्याला बायकोचं नाव अजून आठवत आहे म्हणतील. कावेरी गेली 50-60 वर्ष मी तुला एक गोष्ट सांगायची विसरूनच गेलो होतो बरं का. पण आज सांगणार आहे ती. कोणती ती? तू मला खूप खूप आवडतेस. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. या काही सांगण्याच्या गोष्टी आहेत का? हं? आणि मला काही माहित नाही का ते? नाही तरी पण एकदा सांगावं असं वाटलं काय. एक विचारू का? हा विचार विचार रागवायचं नाही हा. विचार. मला सवती किती होत्या? बापरे. अगं आठवणीच्या मावळतीवर हे सगळे जुने जमा खर्च आता कसे लक्षात राहणार. पण कावेरी तुला एक सांगतो, तुला सवत कुणीही नव्हती. होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या. मी मैत्रीण नव्हते. अरे तू बायको होतीस. वा, बायको मैत्रीण असू शकत नाही. असू शकते असतेही, पण मैत्रिणीपेक्षा आई जास्त असते. दिवाणखाना कमी असते पण देऊळ जास्त असते. थोडक्यात बायको म्हणजे एक बंदर असतं नवरा नावाच्या गलबतासाठी. फार दुर्घट विषय दिसतोय हा. हे गलबत शिडा उभारून 7 समुद्रात मुसाफरी करायला बाहेर पडतं. या दर्यात शिरावं, दूरवरचे किनारे पाहावे, वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा, संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी. जगणं असं असावं की पावला पावलावर मरणाची मुलाखत व्हावी. पण हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत सतत पाहत असतं ते आपल्या बंदराकडे. पराभवाच्या जखमा आणि विजयाचे उत्सव दोन्ही घेऊन ते परत येतं ते आपल्या बंदरामध्ये. आणि तिथं प्रशांत पाण्याच्या गालीच्यावर विश्रांत होत. गलबताच्या पराभवाच्या जखमाही बंदरात, त्याच्या पराक्रमाचा उदयही बंदरात, विजयाचे उत्सवही बंदरात, आणखी पराभवाचं सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं. तर अशी ही बंदराची महती, म्हणजे बायकोची, म्हणजेच तुझी. नाही, महती चांगली आहे. पण खरं सांगा, अजून मेनका त्यांची आठवण येते? अगं अनेक जखमातली तीही एक जखमच. आणि तीही घेऊन शेवटी माझ्या बंदरातच परत आलो मी. तिथंच तिचं सांत्वन मिळालं मला. याचं उत्तर मला माहिती होतं. फक्त एकदा विचारून घ्यायचं होतं इतकंच. मनात काही रुखरुख राहायला नको. सगळी गाठोडी मागे ठेवून मोकळ्या मनानं पालखीत बसता आलं पाहिजे. माझ्या आधी सोनं होईल माझं. आणि माझं काय होईल? बंदरच नाहीसं झालं तर गलबतानं जायचं कुठे? अहो, जाऊ दे.